नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती म्हणजे आता या महिलांकडून पैसे वसुलीचे आदेश हे देण्यात आलेले आहे. तर ज्या महिलांनी आता या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, तर अशा महिलांकडून आता पैसे वसुलीचे आदेश देण्यात आलेले. पण त्या महिला कोणत्या, तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता या महिलांकडून पैसे वसुलीचे आदेश सरकारकडून आता देण्यात आलेले आहे. तर अशा महिलांना तुरुंगात टाकण्याचे सुद्धा या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे. तर अशा महिलांना आता या ठिकाणी पैसे परत करावे लागणार आहेत. तर ह्या कोणत्या महिला आहेत, तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म खूप साऱ्या महिलांनी हे नारी शक्ती दूत ॲपवरनं हा भरलेला आहे. तर त्यानंतर ते ॲप्लिकेशन बंद करून नवीन वेबसाईटसुद्धा ही आणली होती. तर त्या वेबसाईटवरून सुद्धा खूप साऱ्या महिलांनी हा फॉर्म भरलेला आहे. तर आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांना हे 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपयेसुद्धा या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये हे त्यांना मिळालेले आहेत. पण आता त्यांना हे पैसे हे सरकारला आता हे परत करावे लागणार आहेत. तर अशा महिलांकडून आता हे पैसे वसूल करण्याचे हे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यांना तुरुंगात टाकण्याचे सुद्धा या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे. पण त्या महिला कोणत्या आहेत, तर चला तर मग जाणून घेऊया. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी नियम व अटी हे ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे 21 ते 65 वर्ष वयोगटातील फक्त या ठिकाणी महिला हा फॉर्म भरू शकणार होते. त्यानंतर या ठिकाणी विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला, तसेच ज्या महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. फक्त या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा कमी ज्या महिलांचं उत्पन्न आहे, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी, फक्त त्यांच्यासाठी ही योजना होती. पण खूप साऱ्या महिलांनी त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तरीसुद्धा या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म हा या ठिकाणी ॲप्रूव्ह होऊन त्यांना या ठिकाणी 2 हप्त्याचे पैसेसुद्धा मिळालेले आहेत. तर अशा महिलांकडून आता या ठिकाणी पैसे हे वसूल करण्याचे आदेश देण्यात आलेले. तर त्या महिलांना शासनाच्या इतर योजनेतून 1,500 रुपयापेक्षा जास्त जर लाभ मिळत असेल, तर या महिलासुद्धा या योजनेपासून वंचित राहणार होत्या, अशा या ठिकाणी अट ही टाकण्यात आलेली होती. तर त्या महिलांनीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरलेले, म्हणजे त्या महिलांना दुसऱ्या योजनेचे सुद्धा पैसे भेटतात आणि त्यांनी या योजनेमध्ये सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचे फॉर्मसुद्धा या ठिकाणी ॲप्रूव्ह होत त्यांना 2 हप्त्याचे या ठिकाणी पैसेसुद्धा हे मिळालेले. तर अशा महिलांकडून सुद्धा आता या ठिकाणी पैसे वसुली करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारकडून देण्यात आलेले. तर अशा महिलांनी जर फॉर्म भरलेला असेल तर आणि त्यांना या ठिकाणी पैसेसुद्धा मिळालेले असेल, तर त्यांना आता या ठिकाणी पैसे हे परत करावे लागणार आहे, अशा सरकारकडून आदेश देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही महत्त्वाची अपडेट होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.